नमस्कार मंडळी, कसे आहात? मी तुमचा होस्ट अमर बिरगड तुमचं जगन्नाथपुरी या सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण मुंबईपासून जगन्नाथ धाम असा प्रवास करणार आहोत, तो पण ट्रेनने। त्या प्रवासात आपल्याला मुंबई ते पुरी किती खर्च होतो, ते किती वेळ लागतो याबद्दल मी सविस्तर सांगणार आहे। मुंबई ते पुरी बाय रोड 1848 किमी इतके डिस्टन्स आहे व फ्लाईटने आपण 1360 किमी आणि ट्रेनने आपल्याला 2 दिवस लागतात। आमचा प्रवास मुंबईहून सुरू झाला। त्या प्रवासात खूप सारी मस्ती व आम्ही जास्त करून बोर झालो, कारण हा प्रवास 2 दिवसाचा होता। आपण ट्रेनने व स्लीपरने 750चं तिकीट आपल्याला भेटू शकते। हा प्रवास मुंबईवरून रात्री सुरू झाला। एक रात्र व एक दिवस, परत एक रात्र व सकाळी 12 वाजता आम्ही पुरी इथे पोहोचलो। आपण लोकमान्य ते पुरी हे असं डिस्टन्स पार करू शकतो। पहिलं भुसावळ जंक्शन, नंतर अकोला जंक्शन, नागपूर जंक्शन, गोंदिया, रायपूर, कटक, भुवनेश्वर व नंतर आपण पुरी असे आपण हे डिस्टन्स पार करू शकतो। माझा हा ट्रेनने पहिल्यांदा प्रवास होता। आम्ही सर्व खूप आनंदी होतो। मी माझ्या ठरलेल्या ठिकाणी बसून ट्रेनच्या बाहेरच्या दृश्यांचा आनंद घेत होतो। सर्व प्रकारचे दृश्य खिडकीतून बाहेर येत होती। ती दृश्य बघून जणू ते माझ्याशी खेळत आहेत असे वाटत होते। मी माझ्या पहिल्या रेल्वे प्रवासात आनंद घेत होतो। ट्रेनच्या बाहेरच्या हिरव्या शेतात दृश्य डोळ्यांनी प्रसन्न करत होते। आम्ही हळू शहरातून बाहेर पडत होतो। इतक्या कमी वेळात इतकी विविधता मी कधीच पाहिली नाही। आमची ट्रेन शहरे, शेती, नद्या आणि जंगले पार करत होती। माझ्या या जगन्नाथपुरी सफरमध्ये आपलं प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी प्रवास नक्कीच करतो, परंतु काही प्रवास हे कायम स्मरणात राहतात। प्रवासाचा एक वेगळा सुखद अनुभव असतो। प्रवास हा मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे। प्रत्येक प्रवासात काही ना काही आठवणी तयार होतात, परंतु काही प्रवास असे असतात की जे आयुष्यभर अविस्मरणीय राहतात। प्रवासाने दैनंदिन कामाचा सर्व थकवा व चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते। पत्ते आणि अंताक्षरीचा खेळ खूप रंगला होता आणि आम्हाला भूक पण लागली होती। नाश्ता म्हणून बागेतनं चिप्स व बिस्किट आम्ही खूप सारे काढले व खात होतो। ह्या प्रवासाबद्दल मी काय सांगणार, कारण हा प्रवास खूपच सुंदर होता। फक्त त्यात एकच फॉल्ट होता की हा खूप 2 दिवसाचा म्हणजे खूपच वेळ असणारा प्रवास होता। त्यामध्ये रेल्वेतील मस्ती किंवा
रेल्वेतील वातावरण यामुळे फ्रस्ट्रेट होण्यासारखं होत होतं. पण बाहेरील जो प्रवास आहे तो व दृश्य, ते सौंदर्य, डोंगर, नद्या, तलाव, फुले, कमळाचे फुले, भाताची शेती यांनी हे दृश्य बघून मनाला खूप चांगले वाटत होते. त्यामुळे जर्नीतील हा प्रवास पुढे पुढे ढकलत होता. आपण हा प्रवास करताना खूपच आनंदी व्हाल. नमस्कार मित्रांनो, यश 12 वाजता पोचलो आहे आम्ही. 6 तास लेट ट्रेन. खूप फ्रस्ट्रेशन वाढले. एक तर ट्रेन खूप हळूहळू जात होती. पण पोचलो.